आपल्या सगळ्यांच्या घरात सुखे जर्दाळू असतात नाही का? आपण त्याला अनेकदा फक्त एक गोड पदार्थ म्हणून खातो. पण खरं तर हे एक असं गोल्डन सुपरफूड आहे ज्याच्यात आरोग्याची अनेक रहस्य दडलेली आहेत. चला, आज आपण हीच रहस्य उलगडून पाहूया. पण गंमत बघा, इतके गुणधर्म असूनही या साध्या दिसणाऱ्या फळाकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. याच्यात नक्की असा कोणता खजिना लपलाय जो आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाही? चला शोधूया. आणि याचं उत्तर तर इतकं सोपं आहे की ऐकून आश्चर्य वाटेल. हे सर्व फायदे मिळवण्यासाठी आपल्याला रोज फक्त 2 सुके जर्दाळू खायचे आहेत. हो, अगदी खरंय, फक्त 2. किती सोपी सवय आहे, पण आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या फायद्याने. सुके जर्दाळू हे आपल्या डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी एका पॉवरफुल टॉनिकसारखं काम करतात. आता डोळ्यांसाठी काय चांगलं असं विचारल्यावर आपल्या डोक्यात सगळ्यात आधी काय येतं? बरोबर, गाजर. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सुके जर्दाळू डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजराइतकेच किंबहुना काही बाबतीत त्याहूनही जास्त प्रभावी ठरू शकतात. आता यामागे सायन्स काय आहे ते समजून घेऊ. जर्दाळूमध्ये बीटा कॅरोटीन नावाचा एक जबरदस्त घटक असतो. आपले शरीर या बीटा कॅरोटीनचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करतं आणि हेच व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांचे रेटिनाला निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, फायदे दुहेरी आहेत. एकीकडे डोळ्यांचा रेटिना मजबूत होतो आणि दुसरीकडे यातले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचं संरक्षण करतात आणि तिला एक नैसर्गिक चमक देतात. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. बरं, हे तर झालं डोळ्यांबद्दल आणि त्वचेबद्दल. पण जर्दाळूचा आणखी एक खूप मोठा फायदा आहे, तो म्हणजे थकवा आणि ॲनिमिया सारख्या खूप कॉमन समस्येवर हा एक नैसर्गिक उपाय आहे. अनेकदा कसं होतं, काहीही न करता उगाच थकल्यासारखं वाटतं, एनर्जीच नसते. यामागे एक मोठं कारण असू शकतं. शरीरात लोहाची म्हणजे आयर्नची कमतरता. याच स्थितीला आपण ॲनिमिया म्हणतो. मग इथे जर्दाळू काय जादू करतात? तर गंमत अशी आहे की जर्दाळूमध्ये भरपूर लोह तर असतंच, पण सोबत व्हिटॅमिन सी सुद्धा असतं. आणि हे व्हिटॅमिन सी ही शरीरात लोहाला शोषून घ्यायला मदत करतं. म्हणजे ही एक परफेक्ट जोडी आहे जी एकत्र येऊन हिमोग्लोबिनची पातळी वाढवते. आणि हो, ही गोष्ट तर गर्भवती महिलांसाठी खूपच महत्त्वाची आहे, कारण गर्भधारणेदरम्यान शरीराला लोहाची जास्त गरज असते. आणि ही गरज नैसर्गिकरित्या पूर्ण करण्यासाठी जर्दाळू एक उत्तम पर्याय आहे. चला, आता बोलूया अशा विषयावर ज्याचा त्रास आजकाल खूप जणांना असतो: पचन आणि वजन. तुम्हाला माहितीये का, जर्दाळू या दोन्ही गोष्टींसाठी एक नैसर्गिक साधन म्हणून काम करतं. ह्या सगळ्या फायद्यांमागे जो खरा हिरो आहे तो म्हणजे डायटरी फायबर. सोप्या भाषेत सांगायचं तर फायबर पचन सुधारतं, पोट साफ ठेवतं आणि मुख्य म्हणजे पोट भरल्यासारखं वाटायला मदत करतं. तर हे फायबर नक्की काय काय करतं? पहिलं म्हणजे ते आपल्या पचनसंस्थेसाठी एका सफाई कामगारासारखं आहे. दुसरं, बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांपासून नैसर्गिक आराम देतं. आणि तिसरं, थोडं खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे आपण उगाच जास्त खाणं टाळतो. आत्तापर्यंत आपण जर्दाळूचे फक्त फायदेच फायदे पाहिले. पण थांबा, एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीये. एक अशी चूक जी टाळली नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. आणि ही गोष्ट इतकी कॉमन आहे की असं म्हणतात की जवळपास 99% लोक सुके जर्दाळू खाताना नकळतपणे ही चूक करतात. आणि म्हणूनच ही माहिती आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. तर मग काय आहेत ह्या चुका? खरं तर अगदी सोप्या आहेत. पहिली चूक म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणं. यात फायबर खूप असल्यानं पोटात दुखू शकतो किंवा गॅस होऊ शकतो. आणि दुसरी चूक म्हणजे ते न धुता खाणं. बाजारातून आणल्यावर खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर एक सोपा नियम लक्षात ठेवायचा: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळायचा. जर्दाळू खाताना योग्य प्रमाण राखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग आपण पुन्हा फिरून आलो आपल्या त्या मॅजिक नंबरवर. आठवतंय? दिवसभरात फक्त 2. आणि हो, शक्यतो भिजवलेले सुके जर्दाळू. हीच आहे एक सोपी, सुरक्षित आणि अत्यंत आरोग्यदायी सवय. तर मग जाता जाता एक विचार नक्की करा. जर्दाळूप्रमाणेच आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या आजूबाजूला असे कितीतरी छोटे छोटे सुपरफूड्स असतील नाही का, ज्यांच्यात आरोग्याचा खजिना दडलाय पण आपल्या तिकडे लक्षच जात नाही. जरा विचार करून बघा.